आज आपण कोहळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। यासाठी मी 250 ग्रॅम कोहळं घेतलेलं आहे। कोहळं हे हिरवी पाट असलेलीच घ्यायचं। कोहळं छान स्वच्छ धुवून घ्यायचं व त्या कापून घ्यायचं। कोहळं कापताना साली सगटच कापायचे। विदर्भामध्ये लाल भोपळ्यालाच कोहळं म्हणतात। आता आपण भाजीसाठी जो मसाला बनवतात त्याचं साहित्य बघून घेऊ। यासाठी मी कांदा, लसूण, खोबरं, शेंगदाणे 4 ते 5 तास भिजत घातलेले हरभऱ्याची डाळ व कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं व शेंगदाणे बारीक करून घेऊ व यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेऊ। आता आपण कढईमध्ये फोडणी करून घेऊ। यासाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मेथी, मोहरी टाकून घेऊ। थोडेसे जिरे टाकून घेऊ। जिरे छान फुलल्यानंतर आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊ। आता यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेऊ। आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊ व वाटण छान परतवून घेऊ। वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे व आता यामध्ये मसाले घालून घेऊ। यामध्ये लाल तिखट, हळद, काळा मसाला घालून घेऊ व छान परतून घेऊ। आता यामध्ये कोहळ्याच्या कापलेल्या फोडी घालून घेऊ। आता यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून घेऊ व छान परतवून घेऊ। आता आपण भाजीला झाकून ठेवू व 2 मिनिटे वाफ काढून घेऊ। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ। तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता व झाकण ठेवून भाजीला छान शिजू देऊ। आता या ठिकाणी आपली भाजी शिजलेली आहे। यामध्ये आपण मीठ घालून घेऊ। मीठ तुम्ही सुरुवातीलाच घालू शकता। मी मीठ घालायला विसरले म्हणून मी मीठ शेवटी घातले। आता आपण आपली भाजी शिजली का ते बघूया। भाजीची कोहळ्याच्या फोडीची पाट चांगली शिजली म्हणजे भाजी छान शिजली असे समजावे। आता आपली कोहळ्याची भाजी बनून तयार आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।